सर्वांना नमस्कार. आशा आहे की तुम्ही सर्व चांगले आहात. मागील विषयामध्ये आपण पहिल्या महायुद्धाच्या कारणांची चर्चा केली होती. पहिल्या महायुद्धाची 4 मुख्य कारणं म्हणजे सैन्यवाद, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि युती. या विविध कारणांमुळे पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धात सैन्यवाद हा एक मोठा घटक होता. कारण देशांना स्वतःचं संरक्षण करायचं होतं. युद्धात मित्र राष्ट्रांचा विजय झाला. शिकण्याचे परिणाम. पहिल्या महायुद्धानंतरचं जग. व्हर्सायचा तह 1919 मध्ये. द लीग ऑफ नेशन्स 1920 मध्ये. रशियन समाजवादी क्रांती 1917 ते 1922. स्टॅलिनचा उदय. जगावर रशियन क्रांतीचा प्रभाव. आर्थिक मंदी 1929 ते 1939. जर्मनीमध्ये आर्थिक मंदी. फॅसिझमचा उदय, नाझीवाद. नाझींच्या अधिपत्याखालील महिला. महत्वाचे शब्द. भांडवलवाद. एक आर्थिक व्यवस्था ज्यामध्ये खासगी व्यक्ती किंवा व्यवसाय भांडवली वस्तूंचे मालक असतात. समाजवाद. एक राजकीय आणि आर्थिक व्यवस्था ज्यामध्ये मालमत्ता आणि उत्पादनाची साधनं सामायिक मालकीची असतात, विशेषतः राज्य किंवा सरकारद्वारे नियंत्रित. क्रांती. एखाद्या देशाच्या शासन पद्धतीत बदल, सामान्यतः वेगळ्या राजकीय अवस्थेत. साम्यवाद. साम्यवाद हा एक राजकीय आणि आर्थिक आहे ज्यामध्ये उत्पादनाचे प्रमुख साधन जसे की खाणी आणि कारखाने लोकांच्या मालकीचे आणि नियंत्रित आहेत. करार. बंधनकारक औपचारिक करार किंवा करार. संकल्पना नकाशा. 1919 मध्ये व्हर्सायचा तह. पहिल्या महायुद्धानंतर अनेक चर्चा आणि करार झाले. व्हर्सायचा तह पहिल्या महायुद्धाच्या शेवटी स्वाक्षरी केलेला शांतता दस्तऐवज होता. – 28 जून 1919 मध्ये ब्रिटन मित्र राष्ट्र आणि जर्मनीने पॅलेसमधील हॉल ऑफ मिरर्स मध्ये त्यावर स्वाक्षरी केली. ब्रिटन आणि त्याचा मित्र राष्ट्रांनी कराराच्या अटी व शर्ती शक्तींवर लादल्या. ऑस्ट्रो-हंगेरियन आणि ऑट्टोमन तुर्की साम्राज्य होती. लहान राष्ट्र राज्यांमध्ये तुर्की प्रजासत्ताक आणि आफ्रिकेतील वसाहतींनी बदललेले. जर्मन साम्राज्यही तुटून त्याची जागा लोकशाही प्रजासत्ताकाने घेतली. ऑस्ट्रिया, हंगेरी, युगोस्लाव्हिया, चेकोस्लोवाकिया, एस्टोनिया, लॅटविया,
फिनलंड इत्यादींसारखे अनेक नवीन देश निर्माण झाले. या कराराने काही जर्मन प्रदेश शेजारील देशांना दिले आणि इतर जर्मन प्रदेश आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली ठेवले. या व्यतिरिक्त जर्मनीला त्याच्या परदेशातील वसाहती काढून टाकण्यात आल्या. त्याच्या लष्करी क्षमतेवर कठोरपणे निर्बंध घालण्यात आले आणि मित्र राष्ट्रांना युद्धाची भरपाई देणं आवश्यक होतं. या कराराने 58 सदस्यांसह लीग ऑफ नेशन्स देखील तयार केले. द लीग ऑफ नेशन्स 1920. द लीग ऑफ नेशन्स ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. लीग ऑफ नेशन्सचे उद्दिष्ट युद्ध थांबवणं, लोकांचं जीवन आणि नोकऱ्या सुधारणं हे होतं. विकास, कामगार कल्याण आणि आरोग्यासाठीही काम केलं. लीग ऑफ नेशन्सची सुरुवात 58 सदस्यांनी झाली. त्याला मर्यादित यशही मिळालं, पण दुसरं महायुद्ध रोखण्यात अपयश आलं. रशियन समाजवादी क्रांती 1917 ते 1922. 20व्या शतकाच्या सुरुवातीला रशियावर झारांचं राज्य होतं. बहुतेक रशियन लोकांचा उदरनिर्वाह शेतीतून झाला. अनेकदा शेतकऱ्यांमध्ये भांडण होत असत. जहागीरदारांच्या मालकीच्या बहुतेक जमिनी होत्या. आणि बहुतेक शेतकरी त्यांनी घेतलेल्या जमिनीचे भाडं देत. या कालावधीत रशियाने आपली राजेशाही संपुष्टात आणली आणि 2 सलग क्रांती आणि रक्तरंजित गृहयुद्धानंतर सरकारचं समाजवादी स्वरूप स्वीकारलं. रशियाने 2 लाख सैनिक आणि नागरिकांचा जीव गमावला होता. पहिल्या महायुद्धातील मानवी जीवनाचा तो सर्वात मोठा पराभव ठरला. या संघर्षामुळे अखेरीस त्यानंतर झालेल्या रशियन गृहयुद्धात बोल्शेवियांचा विजय झाला आणि 1922 मध्ये सोव्हिएत युनियनची स्थापना झाली. शेवटी TSAR ने 1922 मध्ये USSR म्हणजेच युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक मध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली. स्टॅलिनचा उदय. 1924 मध्ये व्लादिमीर लेनिनच्या मृत्यूनंतर रशियन क्रांतीचा जगावर होणारा परिणाम. युद्धाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे रशियन क्रांती, जे जगाच्या इतिहासात अद्वितीय होते. या काळात रशियाने आपली राजेशाही रद्द केली आणि समाजवादी सरकारचा स्वीकार केला. USSRच्या अनुभवाने जगभरातील लोकांना, विशेषतः समानता आणि राष्ट्रीय मुक्तीच्या विचारांसाठी वचनबद्ध असलेल्या लोकांना प्रेरणा दिली. ते कम्युनिस्ट झाले आणि त्यांनी आपल्या देशात साम्यवादी क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. MN रॉय, रवींद्रनाथ टागोर आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या
अनेक भारतीय नेत्यांनाही प्रेरणा मिळाली. आर्थिक मंदी 1929 ते 1939. 1989 ते 1939 दरम्यान शेअर बाजाराने अनुभवले जवळजवळ 90% मूल्य कमी झाले. महामंदी दरम्यान 11,000 बँका अयशस्वी झाल्या. अनेक लोकांना बचत न करता सोडणं. मागणी कमी असल्याने कारखाने बंद पडले. गरिबी, उजाडता, बेघरपणा इत्यादी वाढत होतं. या घसरणीच्या कारणावर अर्थतज्ञ आणि राजकारण्यांनी चर्चा केली आहे. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी नवीन कराराची घोषणा केली. ज्यामध्ये नैराश्यग्रस्तांना मदत, वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा आणि आर्थिक पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं. नवीन करार आहे. मोठी सार्वजनिक कामं करणं, कायमस्वरूपी सेवानिवृत्ती, निवृत्ती वेतनाची स्थापना केली. अपंग कुटुंबासाठी कल्याण, जसं अन्नगृह, आरोग्य आणि बालशिक्षण इत्यादी. अशा प्रकारे राज्याने प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीमधील आर्थिक मंदी. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीला व्हर्सायच्या तहाच्या अटींनुसार कठोर शिक्षा झाली. (1918 ते 1933) पर्यंत नुकसान भरपाई, हायपर इन्फ्लेशन, महामंदीमुळे जर्मन लोकांसाठी खूप आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. आर्थिक संकटांमुळे लोकांमध्ये तीव्र चिंता आणि भीती निर्माण झाली. त्यामुळे सरकारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. फॅसिझम, नाझीवादाचा उदय. फॅसिझम ही एक विचारधारा होती जी पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात विशेषतः पराभूत देशांमध्ये विकसित झाली. हे राज्य नियंत्रित भांडवलशाहीसाठी उभं होतं आणि समाजवाद आणि साम्यवादाला विरोध करते. हिटलर एक शक्तिशाली वक्ता होता. त्याच्या शब्दांनी अनेकांना नाझीवादाकडे वळवलं. हिटलर हा नाझी पक्षाचा निर्विवाद नेता होता. 1932 मध्ये सत्तेत आले आणि त्यांनी ताबडतोब अलोकशाही आणि निरंकुश शासन स्थापन करण्यासाठी पावलं उचलली. त्यांनी राजकीय विरोधकांना, विशेषतः कम्युनिस्टांना अटक करून छळछावणीत ठेवलं. नाझींच्या अधिपत्याखालील महिला. नाझी विचारसरणीने असं मानलं होतं की जर्मन महिलांना राजकीय आणि व्यावसायिक जीवनात फारसं स्थान नाही. त्याऐवजी त्यांची प्राथमिक भूमिका लग्न करणं, जन्म देणं आणि मुलं वाढवणं ही होती. युद्धामुळे 4 साम्राज्य नष्ट झाली. जुने देश संपुष्टात आले आणि नवीन देश निर्माण झाले.
सीमारेषा पुन्हा आखल्या गेल्या, आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या आणि अनेक नव्या जुन्या विचारसरणींनी लोकांच्या मनात घट्ट पकड घेतली.